नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे हॅलो एमपीएससी चॅनलच्या व्हिडिओ प्रसारणात। आज नवीन प्रश्न आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असेल? राज्य सेवा पूर्व परीक्षा 2014 या परीक्षेत हा आलेला प्रश्न आहे। याला सोडवूया आपण, कारण हा बऱ्याच लोकांना त्रास देणारा प्रश्न होता। तर तुम्हाला हे ध्यानात येईल की एक फरक जर आपण काढत नेला तर 3 + 2 5 होतात, 5 आणि 3 8 होतात, 8 आणि 5 13 होतात, 13 आणि 9 22 होतात। तर इथे कितीचा फरक असेल? प्रश्नचिन्ह लिहिला मी। मग 2 नंतर समोर 2 + 3 होतात, 2 + 1 3 होतात, 3 + 2 5 होतात, 5 + 4 9 होतात, पण 9च्या समोर आपल्याला कल्पना नाही। मग आता लक्ष द्या, तर तुम्हाला हे ध्यानात येईल की हा फरक सारखा राहिला नाही समोर, तर तो पटीत आहे। तर 1ची 2 पट आणि 2ची 2 पट किती झाली? 4। तर 4ची 2 पट किती झाले बेटा? 8। तर इथे जर 8 आले समजा, तर तुम्ही विचार करा, तर इथे किती आले पाहिजे? 8 + 9 + 8 किती आले पाहिजे? 17। आणि हे 9 + 8 17, 22 + 17 किती झाले? 39। आपलं उत्तर आलं 39। लिहिलं हा प्रश्न 10 सेकंदाच्या आत पार पडला पाहिजे, तशी तयारी आपल्याला करायची आहे। म्हणजे सर्वांना खोड्यात टाकणारा हा प्रश्न ट्रिक्सने कसा सोडवायचा तो आपण शिकलो पाहिजे, ठीक आहे ना? अशा सगळ्या ट्रिक्स, अशा सगळ्या मॅजिकल ट्रिक्स आपल्याला शिकायच्या आहेत। आता हा प्रश्न बघा, 6 + 12 18 होतात, पण 72 + 96 108 होत नाही, त्यामुळे हे लॉजिक कामात येणार नाही। मग काय लॉजिक काय? तर 6ने 72ला भाग दिला तर किती आले? 12। 12ची दुप्पट केली 24 झाले। 12ने 96ला भाग दिला 8 आले, 8ची दुप्पट केली 16 आले। 18ने 108ला भाग दिला 6, त्याची दुप्पट केली किती आले? 12 आले। यस, तर या पद्धतीचं लॉजिकनं आपण असंख्य प्रश्न सोडवणार आहोत। तर जुन्या प्रश्नपत्रिका, नवीन प्रश्न मालिका यातले असंख्य प्रश्न आपल्याला सोडवायचे। तासाला 30 प्रश्न अशा पद्धतीनं सोडवून देणारा एकमेव मंच दॅट इज हॅलो एमपीएससी। यूट्यूबला हॅलो एमपीएससी चॅनलवर मी असंख्य प्रश्न दररोज लाईव्ह सेशनमध्ये सोडवून देतो। तर उद्या शनिवारी म्हणजे 18 एप्रिल शनिवारी संध्याकाळी 8 वाजता हे सेशन आहे। हा मागला प्रश्न बघा, या मागल्या प्रश्नाला पॉज करून स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा। तर याची काठिण्य पातळी तुम्हाला ध्यानात येईल की परीक्षक काय करत असतो। तर लाईक, फॉलो, शेअर अँड सबस्क्राईब, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या प्रश्नमालिकेत असे असंख्य प्रश्न सोडवायला माझ्यासोबत तयार राहा।